आज आज जे मी तुम्हाला सांगत आहे, हे परसेप्शन बद्दल सांगत आहे. आता मी 2 मिनिटं आधी सांगितलं, की जे परसेप्शन्स असतात, त्याच्यामुळं आपले व्ह्यूज क्रिएट होत असतात. डिपेंड ऑन द फीलिंग्स. परंतु फीलिंग डिपेंड आहे परसेप्शनवर. म्हणजे की आपण कसं त्या गोष्टींना समजलेलं आहे आणि कसं त्या गोष्टींना ॲक्सेप्ट केलेलं आहे. दॅट इज इम्पोर्टंट. परसेप्शन डिपेंड ऑन असाद. ओके. सेन्शुअल ग्रॅटिफिकेशन. सेन्शुअल ग्रॅटिफिकेशन. विथ द सिक्स सेन्स डोअर. म्हणजे 6 इंद्रियाद्वारे कामछंद. सिक्स सेन्स डोअर वर्सेस पटिग, एंगर, की राग. राईट. तर आपण जसं ज्या गोष्टींना बघत आहे, तसं त्या ऍक्च्युअल मध्ये नसतातच. ओके. डोळ्यावर आदळणारी कोणतीही गोष्ट असो किंवा कानावर आदळणारा कोणताही आवाज असो, आपण त्या गोष्टीला स्टोअर केलेलं असतं. डिपेंड ऑन आवर नॉलेज, हाऊ वी अंडरस्टँड. आपण त्या गोष्टीला कसं समजलेलं आहे. आता बरेचसे लोक प्रॅक्टिस करून आले नाव परंतु जे व्ह्यूज आहेत ते चेंज नाही झालेले आहेत. ओके. ते स्टील थिंक समबडी हर्टिंग, की कोणतरी आपल्याला त्रास देत आहे, कोणतरी आपल्याला टॉर्चर करत आहे. ऍक्च्युली प्रॅक्टिस जी असते, जेव्हा बरेच लोक जे आहेत ते प्रॅक्टिसच्या नावाखाली मेडिटेशन करतात अँड एव्हरीथिंग. मेडिटेशन आपण करतो, राईट. परंतु जो यूज आहे त्याचा प्रॉपर, तो तोपर्यंत होत नाही जोपर्यंत विजडम डेव्हलप होत नाही. बरेच जण 10 डेज, 1 मंथ, 2 मंथ कोर्स करतात, 3 मंथ कोर्स करतात. तुमच्यापैकी बरेच जण भिक्खुनी झाले. ओके. परंतु जी हॅबिट होती जुनी, ती चेंज झाली का? लाईफ जी आहे ती ऑलवेज इंटरचेंजेबल आहे. आतमधल्या आतमध्ये खूप बदलत राहते. लाईफ मीन्स व्हॉट? लाईफ म्हणजे आपण ते आपलं जीवन असं म्हणतात, मी जे काही जगत आहे ते. लाईफ मीन्स जस्ट अ मोमेंट. अ मोमेंट. त्या मोमेंटला आपण जिवंत करतो फिलिंग्सद्वारे आपल्या. ओके. त्या फिलिंग्सद्वारे आपण समजतो की दिस मोमेंट इज फॉर माइंड. हा माझा आहे, हा माझा क्षण आहे, असं आपण थिंक करतो. परंतु हा क्षण माझा आहे किंवा मी हे जीवन जगत आहे, दॅट इज ऑल्सो नॉट करेक्ट. कारण की मी तिथं जीवनच जगत नाहीये. का? कारण की अनमाइंडफुल आहे, प्रमाद मध्ये गुंतलेलो आहे. पीस नावाची जी फॅकल्टी आहे, शांतता नावाची जी फॅकल्टी आहे, ती त्याच वेळेस ऍक्टिव्हेट होते ज्यावेळेस हे 5 निवर्ण जे आहेत ते शांत होतात. हे नाही म्हणजे त्याच्यासाठी असं नाही की तुम्ही
ध्यानच केलं पाहिजे. ओके. बरेच लोकं आहेत जे भगवान बुद्धांच्या मार्गावर नाही ते पण शांत होतात. पण इनडायरेक्टली ते काय करतात, ते शील पॉवरफुल ठेवतात. त्यांची शील जी आहेत, ते पॉवरफुल ठेवतात. त्यांचे जे हॅबिट्स आहेत, शील म्हणजे काय हॅबिट्स. त्यांच्या हॅबिट्स चांगल्या असल्यामुळे त्यांची जी मॉरल एथिक्स आहे, डेली जी कंडिशनिंग आहे, ती डिपेंड राहते त्यांच्या ॲक्शन्सवर, हॅबिच्युअल ॲक्शन्सवर, जे शीलावर. त्याच्यामुळे त्यांना शांतता प्राप्त होते. परंतु आपण मेडिटेशन केल्यानंतर क्विकली शांतता प्राप्त करतो. शीलामुळं थोडा वेळ लागतो. परंतु आपण आपल्या शांततेला मॅच्युअर करतो का? ओके. आपण आपल्या शांततेला मॅच्युअर करतो का? मॅच्युरिटी पीसची पण असते. ओके. पीस जेव्हा मॅच्युअर व्हायला लागतं, इट टर्न इंटू द विस्डम. ओके. शांतता जेव्हा पिकते, जसं फळ पिकतं. शांतता जेव्हा पिकते, तर ती प्रज्ञामध्ये कन्व्हर्ट होते. ओके. जसं पिकलेलं फळ पचतं, तसं त्यावेळेस ती शांतता पचून जाते आपल्याला. शांतता पचण्याचा अर्थ काय आहे, की आपल्याला गोष्टी समजायला लागतात. इनडायरेक्टली आपण समाधी. म्हणजे पिकलेली शांतता म्हणजे समाधी. समाधी म्हणजे काय? सीइंग रिॲलिटी ॲज इट इज. की विपश्यनेपर्यंत जातो आपण समाधीमुळं. जे जसं आहे तसं पाहायला लागतो. बट इव्हन दो आपण देवदत्त जे आहे त्यांचं उदाहरण घेऊया. अभिज्ञापर्यंत गेलते. याचा अर्थ काय, की विपश्यनेच्या समोर गेले होते. ओके. बट पठीग केला नाही. राग, क्रोध, तो तिथंच होता तसा. जेलसी. तर काय झालं, की इतकं हायर मेडिटेशनला गेल्यानंतर पण गारुक कर्म करून टाकला. म्हणून शील खूप महत्वाचे आहेत. ओके. बऱ्याच वेळेस होतं असं. शील खूप महत्वाचे असतात. समाधीला प्रोटेक्ट करण्यासाठी शील खूप महत्वाचे असतं. म्हणून आपलं जे परसेप्शन आहे, ते क्लिअर असणं गरजेचं आहे. परसेप्शनसाठी सांगण्यासाठी एक वाक्य अजून पन्न्यावादूचं खूप फेमस आहे. "व्हॉट एक्झिस्ट इज नॉट रिअल अँड व्हॉट इज रिअल इट डझंट एक्झिस्ट." जे काही अस्तित्वात आहे ते सत्य नाही. ज्याला तुम्ही सत्य समजता ते अस्तित्वातच नाही. ॲक्चुअली मी तुमच्या समोर आता या 1 दीड 2 महिन्यापासून जास्त आलो नाही. इव्हन टॉकही दिला नाही. तो कसं असतं, की जे काही सराउंडिंग आहे आजूबाजूचं, त्यामध्ये बाउंडरीज असणं खूप महत्वाचं आहे. ओके. आपण काय करतो, आपल्या लाईफमध्ये बाउंडरीज सेट नाही करत. आता जर आपल्या घराला कंपाऊंड नसलं, तर साहजिक आहे ना, डायरेक्टली कोणीही एंटर करतं. तर हे जे क्षण तुम्हाला भेटत आहे, ओके. एक सेकंदाचा जो क्षण आपल्याला भेटत आहे ह्युमन लाईफमध्ये, आपण हा वेस्ट करून टाकतो बाउंडरीज नसल्यामुळे. बाउंडरीज काय त्या शिलासारखंच आहे. शील काय करतात किंवा हत्या करू देत नाही आपल्याला, खोटं बोलू देत नाही.
कामेसुमिच्छाचार करू देत नाही, चोरी करू देत नाही, सुरामेरय करू देत नाही, पिसून वाचा फरुस वाचा संपलप्पाच्या करू देत नाही. शील नसले तर हे जे अकुशलशील आहेत, हे आपल्या क्षणामध्ये जिवंत होतात. यांना आपण इन्व्हाईट करतो, या आणि माझे जे क्षण आहे ते स्पॉईल करून टाका. माझं जे जीवन आहे ते स्पॉईल करून टाका. मग हे अकुशल क्रिया ज्या आहेत, ह्या काय करतात? आपलं जे जीवन आहे ते नष्ट करायला सुरुवात करतात. आता तुम्ही म्हणसाल शील कसं काय नष्ट करतात जीवन? एक काम करा, तुम्ही हत्या करून टाका. काय होणार आहे? ऑब्व्हियसली तुम्ही हत्या केली, तुम्हाला कोर्टद्वारे, पोलिसद्वारे सजा भेटणारच आहे. मे बी फाशीची सजा. नाही भेटली तर तुमचं जीवन कमी होऊन जाणार आहे पहिल्या शिलामुळं. हत्येचं जे कर्म आहे, हत्येच्या कर्मामुळं काय होणार, की आपलं जे जीवन आहे ते कमी होऊन जाणार. या प्रकारे आपण परसेप्शन्सला कधीच ग्राह्य धरत नाही. आपले व्ह्यूज चेंज करत नाही. चित्र होतं, मी इंटरनेटवर पाहिलं होतं. 2 व्यक्ती एकामेकासमोर उभे राहतात आणि मधामध्ये 6 लिहितात. अपोझिट व्यक्तीला ते 6 दिसतं आणि त्याच्या अपोझिट व्यक्तीला ते 9 दिसतं. तसं पाहिलं तर ते 6 पण नाही आणि 9 पण नाही. दोघं पण आपापल्या ठिकाणी त्यांच्या परसेप्शनमुळं त्यांना तसे दिसत आहे. डोळ्याद्वारे त्यांना एकाला ते 6 दिसतं, डोळ्याद्वारे एकाला ते 9 दिसतं. पण रिॲलिटीमध्ये 6 आणि 9 एक्झिस्टच करत नाही. अंक कुठे एक्झिस्ट करतात? टच करून दाखवा 6 ला. कुठे आहे? त्या वस्तूला आपण ते नाम देऊन टाकतो. हे 6 आहे, हे 5 आहे, हे 4 आहे, 3, 2, 1 आहे. आपला जो व्ह्यू आहे किंवा आपलं जे आपला जो व्ह्यू आहे ना, तो तो प्रिझन ब्रेक नाही करू शकत आहे. जी कैद आहे, ती ब्रेक नाही करू शकत आहे. त्यामुळेच आपण दिठ्ठोगामध्ये वाहून चालला जातो. ह्या ज्या बाउंडरीज असतात, ह्या बाउंडरीज सेट करणं खूप महत्वाचं आहे. ओके. मोस्ट ऑफ द टाइम आपण आउट ऑफ इमोशन्स या बाउंडरीजमध्ये एंटर करायला अलाउड करतो लोकांना. ही जी बाउंडरी मी म्हणत आहे, ही काही जीवनाची किंवा पर्सनल लाईफची नाही आहे. ही बाउंडरी आहे तुमच्या पीसची, तुमच्या शांततेची. समजत आहे का मी काय म्हणत आहे? राईट? एक एक मेसेज सपोज तुमच्या फोनवर आला. ओके. एक मेसेज सपोज तुमच्या फोनवर आला. तर आपण काय करतो, की त्याला रिएक्ट करतो. ओके. रिएक्ट करतो ग्रीड, हेट्रेड अँड डिलिजनच्या बेसवर. लोभ, दोष, मोहाच्या बेसवर.
पीस हे स्वतःच्या आतमध्ये जन्म घेते, दुसऱ्यामध्ये नाही घेत. परंतु पीस फुल्ली डिपेंड आहे परसेप्शनवर. हाऊ वी परसीव्ह द थिंग्स. का आपलं परसेप्शन क्लिअर होत नाही? बिकॉज ऑफ द व्ह्यूज. व्ह्यू ज्याला आपण दृष्टिकोन म्हणतो. एका अँगलमध्ये असलेल्या दृष्टीनं पाहिलेल्या चित्रावर असलेली आपली कल्पना, ती असते दृष्टिकोन. सपोज आता माझ्यासमोर 2 चिमण्या आहे. ओके. परंतु या चिमण्या आहेत का? नाही, कारण की याला तसं नाव देण्यात आलेलं आहे. नॉर्मल प्राणी, पक्षी आहे. इव्हन तो पक्षी सुद्धा नाही. त्याला पक्षी नाव देण्यात आलेलं आहे. तर ह्या पद्धतीनं आपण या गोष्टींना पर्सीव्ह करत आहे. भगवान बुद्धांचं ते वाक्य खूपच सुंदर आहे, की जर तुमच्या समोर माझे हात कापल्या गेले, माझे पाय कापल्या गेले, माझं नाक, तोंड, ओठ कापलं गेलं, कान, डोळे, आणि त्यावेळेस जर तुम्हाला राग येत असेल, तर तुम्ही माझे स्टुडंट नाही. हे भगवान बुद्धांनी स्वतःच्या जीवापेक्षा त्यांच्या विद्यार्थ्याच्या शांततेला महत्त्व दिलेलं आहे. आणि आपण काय करतो, की आपण आपल्या व्ह्यूजसाठी आपल्या शांततेला नष्ट करून टाकतो. मी पाहिलेलं आहे या ग्रुपमधले खूप जण खूप जण वेगवेगळे व्ह्यूज क्रिएट करतात आणि डिपेंड ऑन दॅट दुसऱ्याचं जे जीवन आहे ते स्पॉइल करून टाकतात. इव्हन चांगले चांगले प्रॅक्टिशनर, चांगले चांगले प्रॅक्टिशनर आपल्याला जे फ्युचर असतं ना आपलं फ्युचर क्रिएट होतं आपल्या प्रेझेंट ॲक्शन्सवर. ओके. म्हणजे म्हणजे असे लोकं की जे भिक्खू-भिक्खुनी बनून आले. इव्हन बोलण्यामध्ये सुद्धा पेशन्स नसतो. एक चांगला मेडिटेटर तो असतो जो प्रोटेक्टर असतो आपल्या पीससाठी आणि दुसऱ्याच्या पीससाठी. जसे भगवान बुद्ध प्रोटेक्टर आहे आपल्या शांततेसाठी. आपल्या क्वालिटीज ज्या आहेत त्या इम्प्रूव्ह करणं खूप गरजेचं आहे. भगवान बुद्धांचं ते वाक्य कोणासाठी? महाकश्यपसाठी. "अत्तनो कम्म कुप्पानं तं जनो कुरुते पियं." आपण आपलीच प्रॅक्टिस पाहिली पाहिजे.
आपण मोस्टली दुसऱ्याला जज करण्यामध्ये खूप टाइम स्पेंड करून टाकतो. जजमेंटल व्ह्यूज फोर्स्ड बाय द इगो. हा असा, तो तसा, राइट? ही जी क्वालिटीज असते, अत्तनो कुब्बानं, खूप रेअर आहे. खूप रेअर आहे. तर मी तुम्हाला सगळं लिंकेज करून दाखवते परसेप्शन सोबत. आपण सेल्फ सेल्फ इव्होल्युशन केलं पाहिजे. मोस्टली आपण आपल्या स्वतःला चेक केलं पाहिजे, की रिअली व्हॉट वी आर डूइंग नाव. ओके, व्हॉट वी आर डूइंग नाव. प्रॅक्टिस ही आपण दुसऱ्यासाठी करतो का स्वतःसाठी करतो? सांगा. सिंपल उदाहरण आहे. आपण आपल्या स्वतःसाठीच करतो. मला माहिती आहे. इव्हन शो सुद्धा प्रॅक्टिसचा लोक दुसऱ्यासाठी करतात. अरे हा बा, मी या माणसानं 10 दिवसाचे 4 शिबिर केले, तर चला ठीक आहे, मी 10 दिवसाचे 5 करतो. ओके. 10 केले असेल तर तो सिनियर, 20 केले असेल तर तो सिनियर. काय ते महासतीपठण केलं असेल तर तो जास्त सिनियर. म्हणजे त्याला जास्त समजतं. त्याला जास्त समजतं, पण रोज जीवनामध्ये संध्याकाळी घरी जाऊन तो आरडतो, ओरडतो, रडतो. समज म्हणजे काय? की समज म्हणजे जसं की आपल्याला एका गोष्टीची जी वस्तुस्थिती आहे, त्या त्या गोष्टीचा जो गुणधर्म आहे, तो आपल्याला समजलेला आहे. तर रिअली आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अर्थ म्हणजे 3च गोष्टी, प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या 3च गुणधर्मानं माखलेल्या आहेत. नॉन सेल्फ, सफरिंग, इम्परमनन्स. दुःख, अनिच्छ, अनित्य. आणि हीच रिॲलिटी आहे. म्हणून इम्पॉर्टंट आहे, की आपण बाउंडरीज सेट करणं महत्वाचं असतं. आता जसं तुमच्या समोर हे जे चित्र आहे, ओके, आपल्या हॉलचं. ओके. याच्यासाठी मला कंटिन्यू तिथं थांबणं, तिथं लक्ष देणं, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. जेवढी माझी अंडरस्टँडिंग क्लिअर झालेली आहे, त्या बेसिसवर हा हॉल बनणं चालू आहे. ओके. जेवढी माझी धम्माबद्दल अंडरस्टँडिंग होती, त्या बेसिसवरच मी तुम्हाला शिकवलं आणि तुमची जी काही प्रोग्रेस आहे, ती तुम्ही स्वतः पाहिली. ओके. कारण की बेस जो असतो तोच महत्वाचा असतो. इव्हन इव्हन या हॉलचा पाया बघा. ओके. या हॉलचा पाया जर स्ट्रॉंग नसेल, तर वरची बिल्डिंग व्यवस्थित होणारच नाही. तर धम्माबद्दल जे असतं, की जे काही आपण भगवान बुद्धांची जी शिकवण आहे, ती क्लिअर होणं महत्वाचं आहे. ओके. रॉंग ऍक्शन्स करणारे टीचर्स किंवा रॉंग ऍक्शन्स मुळे
रॉंग ॲक्शनमुळं स्पॉईल झालेलं जे जीवन आहे, कोणत्याही टीचरचं किंवा कल्याण मित्राचं, ते त्यांच्या स्टुडंटला डिस्ट्रॉय करून टाकतात. शीलदस्सन संपन्नं तम् अट्टं सच्चवेदिनं अत्तनो कम्म कुप्पानं तं जनो कुरुतेऽप्यं हे वाक्य होतं मार्गशीर्षसाठी. ही जे उदाहरणं आहेत ना, हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. पण तो ॲक्चुअली आपण त्याला समजलेलं नाहीये. जसं आपण प्रॅक्टिसपासून दूर जातो ना, तसं जे इमॉरल व्हॅल्यूज आहेत जीवनामधल्या त्या वाढून जातात. याला आपण संज्ञा विफलास्स म्हणतो. डिस्टॉर्टेड परसेप्शन. आपण रॉंग का करतो? कारण की आपली व्ह्यूज क्लिअर नाही आणि परसेप्शन डिस्टॉर्टेड आहे. आपण जे जसं आहे तसं पाहू शकत नाही. त्याला आपण योनिसो मनसिकार म्हणतो. तिथपर्यंत जाऊ शकत नाही. गोइंग टू द रूट्स, गोष्टींच्या मुळापर्यंत जाणं, हे आपल्याच्यानं होतच नाही. त्यामुळं मी तुम्हाला मला तरी वाटतं, की आज आपलं हे 50वं सेशन चालू आहे. पहिल्या सेशनपासून एकाच गोष्टीवर मी तुम्हाला जास्त फोर्सफुली भर दिलेला आहे. ते असोसिएशन खूप मॅटर करतं. ॲक्चुअली मी माझ्या टॉकमध्ये तर ब्रदरबद्दल बोललं नाही पाहिजे, परंतु सांगू इच्छितो. काय करतो, की आपण एका व्यक्तीला त्याच्या एका गुणामुळं रॉंग समजायला लागतो. ओके. तर अजानच्याचं जे एक उदाहरण आहे ना, याच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं आपल्या या परसेप्शनसाठी. एकदा अजान ब्राह्मणसो एक कुटी बनवतात. कुटी. हजार हजार विटांची कुटी. त्यामध्ये एकच वीट रॉंग लागते फक्त. तर अजान ब्राह्मणसो त्या विटीलाच बघत राहतात. ती चुकीचीच लागली म्हणतात. अजानच्या येतात आणि मग म्हणतात, "अरे तुझी एक चुकीची नको बघू. तू जे 999 बरोबर लावले ना ते बघ." ओके? सेम थिंग. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, की आपल्या प्रेझेंट ॲक्शन्समुळं आपलं फ्युचर क्रिएट होतं. एक क्वालिटी खराब होती, पण बाकीच्या सगळ्या चांगल्या होत्या. राइट? म्हणून त्या बाकीच्या सगळ्या चांगल्या क्वालिटीजमुळं त्याला ते शेवटच्या क्षणाला परित्य भेटला, पुण्य भेटला. पुण्य कोणाचं भेटलं? भंते आर्यानंदाचं पुण्य भेटलं. भंते ज्ञानसिरीचं पुण्य भेटलं. माझं पुण्य भेटलं. इट्स व्हेरी हेवी, व्हेरी स्ट्राँग. जन्म मनुष्य नाही, त्याच्यापेक्षा हायरमध्ये झाला. पुन्हा हायरमध्ये झाला 2 वेळेस. का? कारण की मेरिट्स, आपण केलेले पुण्य. परंतु पुण्य करण्यासाठीच तर परसेप्शन क्लिअर असणं महत्वाचं आहे. आता आपलं मेरिटोरियस ॲक्शन होणार आहे सपोज, की आपलं पुण्य आपल्याला करायचं आहे किंवा आपल्याला दान करायचं समथिंग.
दान करताय आणि आपल्या परसेप्शनमुळे आपण अँग्री होत आहे. नाही, नाही, असं नाही, तसं नाही, हे नाही, ते नाही. असं काहून, तसं काहून? असे खूप आहेत या ग्रुपमध्ये. राइट? का? कारण की व्ह्यूजच क्लिअर नाहीये. आपलं तोंड बंद ठेवणं हे गोल्डन आहे. गोल्डन रूल आहे बोलण्यासाठी. नो स्पीकिंग. शब्दही द्यायचा नाही. बघा माझे माझे जे काही टॉक्स असतात, ते तुम्हाला माहिती आहे की मोस्टली लिव्हिंग लाईफ आणि प्रेझेंट मोमेंट बद्दल जास्त असतात. आणि या सगळ्या गोष्टी अफेक्ट का करतात? कारण की तुम्ही जुळलेले आहेत आजूबाजूला. जे काही लोकं मला कॉल्स करतात किंवा अफेक्ट करतात लाईफला. त्याच्यावरूनच उदाहरणं बनतात सगळे. ओके. तर मी अजन बाबाचं जे उदाहरण दिलं, तर एक क्वालिटी खराब असली याचा अर्थ असा नाही की संपूर्ण व्यक्तीच खराब झालेला आहे. ओके. सेम थिंग आपल्यासोबत होत असते. आपण परसेप्शन बेसिसवर लोकांना इव्हॅल्युएट करायला लागतो. म्हणजे आपण लोकांना जज करायला लागतो. पण हे जज करताना आपण हे विसरून जातो, की जजमेंट हे व्ह्यूजमुळेच जनरेट होत आहे. आउट ऑफ इगो. इगो हा बेस आहे त्याचा, पाया आहे. जजमेंटल व्ह्यूजचा. हा असा, तो तसा, हे काहून असं, ते काहून तसं. दिठ्ठ ओक ज्याला म्हणतो आपण. त्यामध्ये आपण कंटिन्यू वाहत राहतो. समाधी येते, परंतु त्याचा सदुपयोग करणं लोकांना जमत नाही. तुमच्या समाधीमुळं तुमचं जे मन आहे ते पिकलं पाहिजे, गोड व्हायला पाहिजे. परंतु जी संज्ञा आहे, ती तसं करू देत नाही. मरीची आपण संज्ञाला काय म्हणतो? मरीची, मरीची. उन्हामध्ये असलेलं मृगजळ, ते मरीची. संज्ञा काय करते? एकदम सिंपल आहे. संज्ञा कलुषित का होते? बिकॉज ऑफ द डेल्युजन. मोह, मोह. सत्यं भवे साधुतरंग रसानं. अनुवाद म्हणतात की सत्य जे आहे ते सर्वात स्वीटेस्ट आहे. परंतु डिल्युजनमुळे आपल्याला वाटतं द स्वीट इज द बिटर. मोह, मोह. मोहामुळे सत्य आवडत नाही. मोहामुळे खरं आवडत नाही. मी आता ही गोष्ट डायरेक्ट टॉकमध्ये उलगडा करू इच्छितो डायरेक्टली. काल मी बंते संगानंसोबत बंते संगानंसोबत अ, चर्चा करत होतो. तर बंते संगानन म्हटले की पंते ज्ञानश्रींना काही लोकांनी तुमच्याबद्दल लय रॉंग सांगून ठेवलं. राइट? बघा मी हा टॉक आजपासून कितीतरी वर्ष राहू शकतो. ओके. परंतु मी डायरेक्टली सांगत आहे, टॉकमध्येच सांगत आहे. काय होतं, की लोकं तुम्हाला जज करायला लागतात डिपेंड ऑन देअर परसेप्शन. एकदम क्लिअर सांगतो मी तुम्हाला. लोकं काय विचार करतात, की मला एवढं दान भेटतं आणि हे जातं कुठं? ओके.
आता तुम्हाला एकदम सिंपल उदाहरण देतो. इथं स्नेहा मॅडम आहे. ओके. आता स्नेहा मॅडमला एक विचारा, की ट्रॅव्हलिंगसाठी किती डोनेशन जनरेट झालं आणि फूडसाठी किती जनरेट झालेलं आहे. ओके. ते तुम्हाला सांगून देतील, की आपलं जे टार्गेट आहे ते झालं की नाही कंप्लीट. आता जेव्हा टार्गेट कंप्लीट नाही होत, तर बाकीचा फंड येतो कुठून मग? सांगा? बाकीचा फंड येतो कुठून? तर हे जे लोक असतात, मी नाव नाही घेत, मला माहिती आहे नावं कोण-कोण आहेत. ओके. एक 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 गोष्ट तुम्ही लक्षात ठेवाल, बऱ्याच जणांसाठी, आज मी सगळ्यांसाठी सांगून ठेवतो, की माझी जी मागची पारमिता आहे मुसावादाची, त्याची त्याची ताकद जनरेट झालेली आहे. तुम्ही कुठेही काही माझ्याबद्दल बोलले ना, ती गोष्ट माझ्यापर्यंत ऑटोमॅटिकली पोहोचते. ओके. कोणीही असो ते. विथ प्रूफ पोहोचते. हे माझे पुण्यपारमिता आहेत सरळ हे मागच्या जन्माच्या, पास्ट बर्थच्या. तर लोकं या पद्धतीनं तुम्हाला जज करायला सुरुवात करतात. सपोज हे बघा सिंपल आहे. जर व्यक्ती दान खात असेल, तर कधीच त्या विहाराची प्रगती होत नाही, डेव्हलपमेंट होत नसते. आज जर तुम्ही पाहसाल तर आपला जो हॉल आहे, हा हॉलच कोटीमध्ये आहे. कोटीमध्ये असताना सुद्धा कसं काय सगळं होते? तुम्हाला तर माहिती आहे आपली हालत कशी असते आपल्या ग्रुपची. 2,000 लोकं आहेत जवळपास. पण तो सगळेच डोनेट करत नाही. राइट? आता सपोज गाड्यांसाठी आपल्याला एक 26,000 ते 40,000 पाहिजेच आहेत. 26,000 आपण टाकलं, पण ते 40च्या आसपास जातच. काही लोकं वाढल्यानंतर. मग जेव्हा 6,000 ते 8,000 जनरेट होते, तर बाकीचा फंड येतो कुठून मग? कुठून मॅनेज होते हे सगळं? कसं काय मॅनेज होते? माझं का 2 नंबरचा तर बिझनेस नाहीये. इव्हन माझं टुरिझमही व्यवस्थित चालत नाही. राइट? येतं कुठून मग? सांगा? तर हे मी सांगत नाही कुठून येतं, परंतु काही जणांना माहिती आहे कुठून येतं. ओके. तर या पद्धतीनं काही लोकांनी गंदगी पसरून ठेवलेली आहे आपल्या ग्रुपमध्ये. नाहीतर काही गोष्टी अजून खूप फास्ट झाल्या असत्या. जवळचेच आहेत, असं नाही की दूरचे आहेत. जवळचेच आहेत. नावही आलेत माझ्याजवळ. परंतु त्यांची नावं मी डिस्क्लोज करणार नाही, कारण की त्यांना काही दुःखी करायची गरज नाही आपल्याला. परंतु मी तुम्हाला क्लिअरली सांगत की सपोज जर डाऊट असला आपला, तर आपला डाऊट क्लिअर कसं डायरेक्टली करायला पाहिजे क्लिअर. दॅट इज द काय म्हणणार त्याला डायरेक्ट वे. असंच काही वर्ष आधी मला वाटतं भंते ज्ञानसिरी, भंते चंदन अंतेरो, भंते गुणरत्न यांना आपण रिट्रीट केले होते पूर्ण महाराष्ट्रामध्ये. म्हणजे अकोला, मूर्तिजापूर, मूर्तिजापूर, अकोला, त्याच्यानंतर कल्याण, नवी मुंबई असे आपण रिट्रीट केलं होते. नागपूरला पण केलं होतं भंते चंदनांचं. त्यावेळेस डोनेशन काहीतरी जनरेट झालं ₹7,00,000. ओके. ओव्हरऑल सगळं फूड, ट्रॅव्हलिंग हे ते सर्व. मग काही जण 4 जण समोर आले. नावं नाही घेणार मी त्यांची. 4 जण कोण आहेत? ओके. त्यांनी माझ्यावर डाऊट घेतला आणि मग मला विचारलं, की खर्च किती झाला? ओके. मग खर्च किती झाला विचारलं, तर मी त्यांना म्हटलं, की "चला ठीक आहे, मी तुम्हाला सगळं देतो. ओके. ईच अँड एव्हरीथिंग देतो तुम्हाला. परंतु, परंतु जर का
डोनेशन कमी असेल आणि खर्च जर जास्त झालेला असेल, तर जो जास्त झालेला खर्च आहे, तो तुम्ही मला रिटर्न करसाल. काय करसाल? तुम्ही तो मला रिटर्न करसाल. तर मी त्यांना माझ्या सगळ्या बँकेचे स्टेटमेंट दिले. ओके. आणि त्यांना विथ पावत्या, जिथं-जिथं जे खर्च झालं विथ तिकीट हे ते सर्व. म्हणजे त्याच्यामध्ये एअरपोर्टची फीज म्हणा, जसं की अं, सामान उचलणाऱ्यापासून, चहापासून एव्हरीथिंग डिटेल्स देऊन दिली त्यांना. मग त्यावेळेस काय झालं, की खर्च झाला 11,00,000 आणि डोनेशन आलं 7,00,000. इथं मी काही माझी इमानदारी प्रूफ नाही करत आहे. मी तुम्हाला उदाहरण देते परसेप्शन, व्ह्यूज आणि जजमेंटचं. जसं त्यांना कळलं, की 11,00,000 खर्च झाला, सगळे पळून गेले. लगेच जो ग्रुप जनरेट केलता त्यांनी, जो ग्रुप क्रिएट केलता 4-5 जणांनी मिळून, ते लगेच निघून गेले. ओके. तर या पद्धतीने लोकं काम करतात. हे हे कसे असतात, की नंतर मग काल बंटी संघानन म्हटले, की मग बंटी संघाननने बंटी न्यानश्रींना सांगितलं, की मी तिथं 3 महिने राहिलोय. काम करणारा हे फक्त 1 ते 2च जण आहेत. बाकी सगळे शो ऑफसाठी येतात, फोटो काढायसाठी. वेलकम बंते. ओके. फेमस वाक्य. वेलकम बंते. असे बंते समोर आले, की काम करणारे जे असतात ते पाठीमागं पडतात आणि शो ऑफ करणारे हे समोर येतात. राइट? या पद्धतीनं आपल्या परसेप्शनमुळं धम्म हा डिस्ट्रॉय होऊन जातो. ओके. तर आपले जे परसेप्शन आहे, आपले जे व्ह्यूज आपण जनरेट करतो, तर हे व्ह्यूज ब्लाइंड होतात आउट ऑफ डिल्युजन. मग काल बंतेंनी मला सांगितलं, की हे खरं आहे म्हणे, की मी काही जे विहार आहेत, जसं की एक विहाराचं नाव त्यांनी सांगितलं. खूप सुंदर मला त्यांनी चित्र दिलं काल बंतेंनी. आता ते मी सांगत नाही. तुम्ही जेव्हा येसाल चित्तविवेकामध्ये, तुम्हाला ते डायरेक्टली कन्स्ट्रक्शन झालेलं दिसेल. खूप सुंदर आयडिया दिली त्यांनी बोधिवृक्षासाठी. ओके. तर त्यांनी सांगितलं, की मी एका विहारासाठी खूप काम केलं म्हणे. खूप म्हणजे मी ते म्हटले, की मी इव्हन नदीमधली जी रेती आहे ती उचलून आणली म्हणे. तर आम्हाला हे भेटत नव्हतं म्हणजे रिसोर्सेस नव्हते मटेरियलचे तर. म्हणजे नदीमधली रेती त्यांनी उचलून आणली, इतकी त्यांनी मेहनत घेतली त्याच्यामध्ये. परंतु जेव्हा पूर्ण विहार झालं रेडी, तर ज्यांनी कधी काम केलंच नाही, जे कधी हजरच नव्हते ते समोर आले. असं तुम्हाला बऱ्याच वेळेस आढळत असेल आपल्या ग्रुपमध्ये जेव्हा-जेव्हा इव्हेंट्स होतात. जे खाली भांडे असतात ना, तेच वाजत असतात. ओके. तर मी तुम्हाला हे उदाहरणं आउट ऑफ पटिग नाही दिलेत. हे उदाहरण तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे काही तुम्हाला डाऊट येतात किंवा जे काही तुमचे परसेप्शन्स बसतात अदर पर्सनच्या बद्दल, ते तुम्ही डिस्ट्रॉय करून टाकायला पाहिजे. डिस्ट्रॉय म्हणजे काय? तुम्ही त्याला महत्त्व दिलंच नाही पाहिजे. ओके. आपण आपले गुण आणि दुर्गुण याला डिस्ट्रक्शन आणि इम्प्रूव्हमेंट करायच्या मागे लागलं पाहिजे. ओके. आपल्याला जे एक-एक क्षण जो भेटत आहे या जीवनाचा, हा आपल्या पुण्यामुळे भेटत आहे. आपल्या शिलामुळे भेटत आहे. ओके. हा एक-एक क्षण जो पुण्याचा आहे, हे जे क्षण आपल्याला आता सध्या आपण जीवन जगत आहे, हे जर ओव्हर चार्ज्ड असतील, ग्रीड, हेट्रेड, डिल्युजन, तर मग अयोनिसो मनसिकार होत राहील आणि आपलं जे परसेप्शन आहे ते डिस्टॉर्टेड राहील दरवेळेस.
त्याला आपण संज्ञा विफला असं म्हणतो. कंटिन्यू डिस्टॉर्टेड ड्राईव्ह. तर माइंडफुलनेस आणि फील या दोनच गोष्टी ज्या आहेत त्या एकदम व्यवस्थित आपल्याला प्रोटेक्ट करून ठेवतात. फील जे असतात ते वाईट होऊ देत नाही आणि माइंडफुलनेस जी असते त्या वाईटला वर येऊ देत नाही. ऍक्च्युली खूप हार्ड आहे. ओके. मी सांगतो तुम्हाला, चांगले चांगले प्रॅक्टिशनर व्हायले याच्यात सरळ सरळ वाहून गेले. कारण की ओघ ओघ इतका ताकदवर असतो की आपल्याला तो वाहून घेऊन जातो, आपल्याला स्थिर राहू देत नाही. म्हणून आपण कंटिन्युअसली इम्प्रुव्हमेंट हे स्वतःमध्येच केलं पाहिजे. आउटसाइड इज नथिंग. बाहेर काहीच नाहीये. ज्याला आपण खरं समजत ते इथं नाहीये आणि त्याचं अस्तित्व पण नाहीये. सर्व गोष्टी ज्या आहेत त्या भ्रामक वस्तुस्थिती निर्माण करणाऱ्या आहेत. ओके. आय थिंक तुम्हाला समजत असेल माझं म्हणण्याचा अर्थ काय होता तो. हे परसेप्शन आहे ते आपण कधीही परसेप्शन क्लिअर करण्यासाठी तुम्हाला फक्त सतीपन्यास वाचवू शकते. माइंडफुलनेस अँड विजडम. त्याला एकदम साधं सरळ सरळ सोपं उदाहरण देतो मी तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही झोपी जाता त्यावेळेस तुम्ही जागे असता का? ज्यावेळेस तुम्ही झोपी जाता त्यावेळेस तुम्ही जागे असता का? सांगा. नाही. याचा अर्थ काय आहे, की ज्यावेळेस आपण दुर्गुणामध्ये असतो ना, त्यावेळेस आपल्याला सद्गुण दिसूच शकत नाही. कारण की दुर्गुणांची झोप जी असते, ती सद्गुणापर्यंत कधीच जाऊ देणार नाही. लय रेअर असते. बोलायला सगळं सोपं आहे. ओके? बोलायला सगळं सोपं आहे. परंतु करायला खूप अवघड आहे. आणि अवघड त्याच वेळेस होतं ज्यावेळेस आपले व्ह्यूज क्लिअर नसतात. म्हणून अष्टांगिक मार्गामध्ये भगवान बुद्धांनी काय म्हटलं? सम्मा दिट्ठी. आपले व्ह्यूजच क्लिअर असले पाहिजे. तेव्हाच पाथ मोकळा होतो. तेव्हाच पथ हा दिसायला लागतो. रस्ता. आय थिंक एवढं इनफ आहे आजचा जो टॉक होता. म्हणून मरीची उपमा संज्ञा जे काही आपण पाहते, ऐकते, टेस्ट घेते, इट्स नॉट रिअल. खरं नाहीये. ओके. म्हणून ट्राय करायचं आहे की जी प्रॅक्टिस आहे ती कंटिन्यू केली पाहिजे. जे क्षण आपले जे साधक आहेत हे जे झोपीमध्ये टाकताय, तुमच्या म्हणजे मॉर्निंगला न येण्याचं एक अजून एक कारण आहे माझं, की मी आधीच म्हटलं होतं की जर तुम्हाला सेशनला यायचं असेल तरच ग्रुपला जॉईन करा लोकांना. परंतु तुम्ही तसं केलं नाही आणि लोकांनी तसं केलं नाही. येऊन सुद्धा येत नाही. ग्रुपमध्ये येऊन सुद्धा येत नाही. मला एक उदाहरण देतो मी या लोकांसाठी तुम्हाला. आता ही वॉल बनणं चालू आहे. ओके. हे हे वॉल, राईट. आता इथं जरूरत आहे विटा,
रेती, पाणी, सिमेंट. आता सपोज याच्यामधल्या विटा तुम्हाला एक 100 मीटरहून आणायच्या आहेत. 100 मीटरहून. त्या 100 मीटरवरून विटा आणताना तुम्हाला जर कोणी 10 किलोचे 10 दगड दुसऱ्या हातात दिले, तर तुम्ही कॅरी करू शकाल का? नाही, तुम्ही थकून जासाल. तर आपल्या ग्रुपमधले जे झोपलेले लोक आहेत ना, ते विटाचं काम नाही करू लागले, ते दगडाचं काम करू लागले. ते निर्मितीमध्ये काहीच कामाचे नाहीयेत. म्हणून मी तुम्हाला फोर्स करत असतो ॲडमिन्सला, की त्यांना जागवा. तुम्ही जे अ, त्यांना ॲड केलंय, त्यांना जागवा. त्यांना त्यांचं इंटेन्शन क्लिअर करून द्या. ओके, एकदम सिंपल आहे. म्हणून परसेप्शन क्लिअर होणं महत्वाचं आहे तुमचं. पण तुमचं परसेप्शन क्लिअर होत नाही, तोपर्यंत तुमचे व्ह्यूज व्यवस्थित होऊ शकत नाही. तर जे काही आपण ऐकत आहे, जे काही आपण पाहत आहे, आपण बोलत आहे, आपण टेस्ट घेत आहे, थिंक करत आहे, जास्त व्हॅल्यू नाही द्यायची. ओके? आय थिंक आता एवढं इनफ झालं.